दर्शकांनो, जय भीम, नमो बुद्धाय. आपण बघत आहात लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल. मी मिलिंद दानवीज. या क्षणी मी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती आहो. हीच दीक्षाभूमी आहे ज्या दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला 5 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. स्वतः बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, नंतर 5 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे. हीच ती दीक्षाभूमी आहे. आता आपण मुख्य प्रवेशद्वार जे आहे, मुख्य गेट जे आहे, या ठिकाणी आहो. हे बघू शकता आपण. बाबासाहेबांना धर्मांतराची काय आवश्यकता पडली होती, तर ज्या धर्मात माणूस म्हणून जगता येत नव्हतं, कुत्र्या मांजरांना अधिकार होते परंतु माणसांना अधिकार नव्हते, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. आपण आता दीक्षाभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारजवळ आहो. हे बघू शकता आपण. इकडे पूर्ण लाखोंच्या संख्येने लोक देशाच्या कानाकोपऱ्यामधून येत आहेत. हे जिथपर्यंत नजर जात आहे तिथपर्यंत हे बघू शकता कशी लोकांची लाईन लागलेली आहे. लाखो लोक येत आहेत या ठिकाणी. बघू शकता आपण देशाच्या कानाकोपऱ्यामधून लोक येत आहेत. बघू शकता आपण कशी लाईन लागलेली आहे. आपली नजर जिथपर्यंत जात आहे तिथपर्यंत लोक लागले. काय ताई, कुठून आलेले आहेत? कुठून आले आहेत? चंद्रपूरहून आले. लहानच्या बाळाला पण घेऊन आलेला आहे. काय सांगाल या बाबू? जय भीम करा. जय भीम कर बाबू. जय भीम. कसं वाटते तुम्हाला? आपल्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. त्या दिवशी आम्ही सर्वजण इथे येऊन मानवंदना घेऊन नमस्कार करून सर्वांना. या क्षणी आपण एक थोडं तुमच्याशी चर्चा करतो. बौद्ध गयाचं जे आपलं महाबोधी विहार आहे, या संदर्भात जे आंदोलन सुरू होतं त्याबद्दल काही न्याय मिळाला नाही. आता पुढे जर समजा आपण हे आंदोलन वाढवलं, बिहार बंद केलं किंवा दिल्ली बंद केली, तर तुम्ही याल का त्या आंदोलनामध्ये? हो, बिलकुल येऊ, बिलकुल येऊ, बिलकुल येऊ. काय वाटते तुम्हाला? ते मिळालं पाहिजे. मिळायलाच हवं. नाहीतर काही वर्षानं ते लोक, हिंदू लोक पूर्ण तिथं आपलं पिंडदान करणं चालू करून देतील. बघू शकता आपण छोट्याशा बाळांना देखील आणि बाबासाहेबांनी जो धम्म दिला त्या धम्माचे संस्कार मिळाले पाहिजे, त्याकरिता लहानशा बाळांना देखील हे काका घेऊन आलेले आहेत दीक्षाभूमीवरती. बघू शकता आपण. काय सांगाल दादा, कुठून आले? कन्नड़ में बहुत बात करना चाहता हूँ. मेरा स्टेट कर्नाटका, मेरा डिस्ट्रिक्ट में दावणಗೆರೆ. ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇನ್ ನಾಗ್ಪುರ್. ನಾಗ್ಪುರಕ್ಕೆ ಏನಕ್ಕೆ ಉದ್ದೇಶಕ್ಕೆ ಬಂದಿವಿ ಅಂದರೆ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ನಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಮುಕ್ತಿ ಮಾರ್ಗನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಹೊಸ ಬೆಳಕನ್ನು ಚೆಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರ ವಿಚಾರಗಳನ್ನು, ಚಿಂತನೆಗಳನ್ನು ನಾವಿಡೀ ನಮಗೆ ನಾಗ್ಪುರ ಅಂತಂದರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರ ಬಿಟ್ಟೋದಂಥ ಹೆಜ್ಜೆಯ ಗುರುತುಗಳು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನಮ್ಮನ್ನು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರು ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬರ್ತಾ ಇರೋದು. ಆದರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೇನೋ ಅಂತ ಒಂದು ಭಾಳ ಫೀಲ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಿಜವಾಗಲೂ ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರು ಹಾಕ್ಕೊಟ್ಟಂಥ ಮಾರ್ಗದಾಗೆ ಬದುಕಬೇಕು, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರ ಚಿಂತನೆಗಳನ್ನು ಮೈಗೂಡಿಸ್ಕೋಬೇಕು, ಇಲ್ಲಿಂದ ಒಂದು ಹೊಸ ಬದಲಾವಣೆ ಆಗಬೇಕು ದೇಶದಾದ್ಯಂತ ಅಂತ ಏನು ಅಶೋಕ ಚಕ್ರವರ್ತಿ ಏನು ಇಡೀ ಭಾರತದಾದ್ಯಂತ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದಲ್ಲ, ಹಾಗೆ ಈ ನಾಗ್ಪುರಕ್ಕೆ ಬಂದಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಬೇಕು. ಇಡೀ ವಿಶ್ವನ ಹೇಗೆ ಚಕ್ರವರ್ತಿ ಅಶೋಕ ಗೆದ್ರೋ ಆ ರೀತಿ ಗೆದ್ದಂಥ ಅಶೋಕ ಚಕ್ರವರ್ತಿ ಅವರ ಹೇಗೆ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಕಟ್ಟಿದ್ರು ಬೌದ್ಧ ಧರ್ಮನ, ಹಾಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕಟ್ಟಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮದು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರನ್ನ ಚಿಂತನೆ ಮೂಲಕ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಇಚ್ಛೆ ಇದೆ. ಹಾಗೆ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಮಗೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ತುಂಬ ಇಷ್ಟು ದಿನ ಏನು ಗುಡಿ ಗುಂಡಾರಗಳನ್ನೆಲ್ಲ ಸುತ್ತಾ ಇದ್ವಿ, ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ ನಾವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರು ನಾವು ಇನ್ನೂ ಭಾಳ मेरा डिस्ट्रिक्ट, मेरा कंट्री कर्नाटक, डिस्ट्रिक्ट में दावणಗೆರೆ. बघू शकता देशातून किती लांब लांब वरून लोक या ठिकाणी येत आहेत. आपण बघू शकता किती. काय बाई, कुठून आली आहेत आपण? गाळेगाववरून. काय कसं वाटतं इथं आल्यानंतर? खूप छान वाटते. ठीक आहे. किती वर्ष झाली येत आहे? बघू शकता आपण. हे लाईन बघू शकता. इकडे लांबवरून लाईन आहे, सगळी लाईन सुरू आहे. देशाच्या कानाकोपऱ्यामधून लाईन येत आहेत. बघू शकता आपण कशी लोकांची गर्दी आहे. पूर्ण धूप झालेली आहे, ऊन झालेली आहे. काय सांगाल सर, कुठून आले आता आपण? सर, मी चांदूर रेल्वे अमरावतीवरून आलेलो आहे. काय कसं वाटते तुम्हाला इथे आल्यावर? इथे मी दरवर्षी येत असतो आणि याही वर्षी मी आलो आहे. हे स्थान म्हणजे बाबासाहेबांचं प्रेरणास्थान म्हणून आपल्याला इथे आलेलं पाहिजे आणि नेहमी बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत ते आपण आपल्या जीवनात आत्मसात केले पाहिजे.
या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मी बाबासाहेबांना आदरांजली वाहून मी माझे गीत सादर करतो. नक्कीच सर, नक्कीच. तेजस्वी तू चमचमणारा, तेजस्वी तू चमचमणारा, लाखामध्ये एकच खरा, अहो लाखामध्ये एकच खरा, साजणे भीम माझा कोहिनूर हिरा, हिरा ग साजने भीम माझा कोहिनूर हिरा. बघू शकता आता यांनी एक भीमगीत देखील गायलेलं आहे. आपण आता अंदर दीक्षाभूमीकडे जाणार आहोत. बघू शकता ऊन आहे, खूप ऊन आहे. उन्हामध्ये देखील लोक आहेत. बघू शकता ही लाईन लागलेली आहे बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी. बघू शकता ही कशी लाईन लागलेली आहे. इकडून या ठिकाणी पूर्ण गर्दी झालेली आहे आंबेडकर अनुयायांची. बघू शकता स्तूपाकडे चालले आहे वंदन करण्यासाठी. प्रवर्तन दिन आपण नागपूर दीक्षाभूमीवरती साजरा करतात, काय सांगाल? मी मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्यातून आलो. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा नांदेड जिल्हा अध्यक्ष आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतो. या देशामधील महाबोधी बुद्ध विहार जे आपल्या ताब्यामध्ये नसून इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या ताब्यामध्ये आहे. आजच्या 69व्या धम्मप्रवचन दिनानिमित्त मी एवढंच आपल्या तमाम देशातील बौद्ध बांधवांना आवाहन करू इच्छितो की जसं हिंदूचे मठ मंदिरं हिंदूच्या ताब्यात आहे, मुस्लिमांचे मस्जिद त्यांच्या ताब्यात आहे, येशू ख्रिस्तांचे ते ईसाई लोकांच्या ताब्यात आहे चर्च, आणि गुरुद्वारे सरदारजी लोकांच्या ताब्यात आहे. तसंच बौद्ध गया ही बौद्धांच्या ताब्यात आली पाहिजे असं 69व्या या आपल्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त तमाम भारतवासियांना बौद्ध बांधवांना मी आवाहन करतो. चला उठा, बुद्ध गया मुक्तीचा लढाई आपण लढूया. हीच आजच्या या 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त आपण सर्वांना विनंती करतो, क्रांतिकारी जय भीम करतो. बुद्ध गया मुक्ती झालीच पाहिजे. बुद्ध गया मुक्तीसाठी 3 महिने आंदोलन करण्यात आलं तरी देखील सरकारने लक्ष दिलं नाही. यानंतर जर आपल्याला ते आंदोलन वाढवायचं असेल, बिहार बंद करायचं असेल, दिल्ली बंद करायचं असेल, तर त्या आंदोलनासाठी काय भूमिका राहील आपली? समर्पण आणि त्यागाची भूमिका घेऊन जसं महाराष्ट्रामध्ये मराठा लोक त्यांच्या आरक्षणासाठी लढले, या देशामध्ये ज्या शोषित पीडित लोकांना, खितपत पडलेल्या लोकांना महामानव डॉक्टर बाबासाहेब अंधारातून उजेडामध्ये नेण्याचा, प्रकाशमान करण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या लोकांकडे सगळ्या स्वायत्ता आहे, सूट बूट माडी सगळ्या हे आहे. आपण आपल्या बाजूच्या गरीब माणसाला बळ देण्याचं काम केलं पाहिजे आणि बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी व्यापक स्वरूपाचा लढा लढला पाहिजे. आणि हजारो नाही, लाखो नाही, करोडोच्या तादादनं आपण आंदोलनाला बुद्धगया बिहार बंद केलं पाहिजे. देशाच्या पंतप्रधानाचं, बिहारच्या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन आपण बुद्धगया मुक्तीचा हे लढा आजच्या 69व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर ज्या बाबासाहेबांनी आपल्या गळ्यात मडका आणि गांडीला झाडू होता, हे नाहीसं करण्याचं महामानवानं आपल्याला करून दिलं. त्यांची पुण्याई हजारो पिढ्या आपल्यावरची हे कमी उत्तराई होणार नाही. त्या उत्तराईच्या ह्याच्यामध्ये आपण पेटून उठलं पाहिजे आणि बुद्धगया मुक्तीसाठी आपण पुढे येऊन लढलं पाहिजे. सर, त्या ठिकाणी जो बीटी ऍक्ट हा कायदा भारतीय संविधानाच्या विसंगत आहे. आपल्या देशातील वेगवेगळे गटतट असेल, पुरोगामी विचारसरणीचे लोक असेल, पहिलं संसदेमध्ये बीटी ऍक्ट कसा रद्द झाला पाहिजे याकरता मागासवर्गीय SC STच्या खासदारांना त्या संसदेमध्ये ते पहिलं बीटी ऍक्ट रद्द झाला पाहिजे असा तिथे ठराव घेऊन व्यापक स्वरूपाच्या लढाईला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. बघा, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका मांडलेली आहे. कारण महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे आहे हे संपूर्ण देशभर पेटलेलं होतं आणि तो अस्मितेचं, आपल्या हक्काचं महाबोधी विहार जे आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे अशी साहेबांची मागणी आहे. अत्यंत चांगले विचार त्यांनी या ठिकाणी मांडलेले आपल्या लॉर्ड बुद्धा TV समोर आपण बघू शकता. काय आपाजी, काय कुठून आले आता? आम्ही
वाशिम जिल्हा रिसोड तालुका. किती वर्ष झाले बाबाजी येत आहे इथे? नाही का 76 वर्षापासून. 76 वर्षापासून येत आहे. काय वाटतं इथं तुम्हाला? काय सांगाल तुम्ही हे तरुण मुलांना? काय सांगाल तरुण मुलांना हे बाबासाहेबाचे तत्व अंगीकारले पाहिजेत आणि त्याने जे शिकवण दिली त्याने ते शिकवणीप्रमाणे वागलं पाहिजेत आणि 22 प्रतिज्ञा दिल्याच्या 22 प्रतिज्ञाचे पालन करून बाबासाहेबाचे नियमाने वागले पाहिजेत. बघा, बाबाजी देखील 22 प्रतिज्ञा, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्या 22 प्रतिज्ञांचा संदेश देत आहे की 22 प्रतिज्ञा देखील पालन केलं पाहिजे आपल्या जीवनात, असे हे बाबाजी सांगत आहेत. काय कुठून आले आहेत आपण? काय काकाजी कुठून आले आहेत? नांदेड जिल्हा. नांदेडवरून आले. काय कसं वाटतं इथं आल्यानंतर? इथं आल्यावर चांगलं वाटते सर. चांगलं वाटते. हो, बघू शकता देशाच्या कानाकोपऱ्यामधून या ठिकाणी लोक आलेले आहेत. जिल्ह्यातून महाराष्ट्रभरातून लोक आलेले आहेत. आपण बघू शकता इकडे बघू शकता आपण ही लाईन बघू शकता आपण कशी लाईन लागलेली आहे. इकडे स्तूपामध्ये बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी चाललेले आहेत सगळे लोक. लाईन लागलेली आहे तिकडे. इकडे थोडं काय कुठून आले साहेब आपण? नांदेडहून आलो सर. हो सर. हो, कसं वाटतं? किती वर्ष झाली इथे येत? मी जवळपास 20 वर्षापासून होतो सर. काय वाटतं इथे आल्यानंतर? हे प्रेरणास्थान आहे सर. आपलं प्रेरणास्थान आहे. बघा आता त्या ताई देखील आल्या. ताई एक मिनिट. बघा एवढी ऊन आहेत वरून आणि या लहानशा बाळाला घेऊन ताई आलेल्या आहेत. ताई काय वाटतं इथं आल्यानंतर? खूप आनंद होतो इथं आल्यावर. आहे ना? हो, किती वर्ष झाली येत आहेत? आम्ही 7-8 वर्ष झाले आता. अच्छा, म्हणजे बाबासाहेबांनी जो आपल्याला संस्कार द्यायचा सांगितला तो तुम्ही तुमच्या मुलांवर आतापासून लहानपणापासूनच देत आहे. अतिशय चांगलं काम आपण करत आहात. बघू शकता आपण. काय मॅडम कुठून आले आहेत आपण? हम उत्तर प्रदेश से आए, बरेली से. अच्छा, उत्तर प्रदेश से हैं? जी. क्या वो थोड़ा कैसा लग रहा यहाँ? बहुत नागपुर अच्छा, आने से? बहुत अच्छा. बहुत अच्छा लग रहा. अच्छा लगा. क्या संदेश देना चाहोगे आप महाराष्ट्र के लोगों से? यही कि हमारे जो बाबा साहब ने जो हमारे लिए किया है वो किसी ने भी नहीं किया है. वो हमारे लिए गॉड हैं. क्योंकि हम और जो महिलाएं हैं हमारी जो आज यहाँ तक आ पाई हैं, जो हम आज इतनी अच्छी स्थिति में डॉक्टर, इंजीनियर, पायलट बने हैं या जो भी बने हैं, वो सब उनकी देन है. उनसे पहले किसी ने भी हमें ये अधिकार नहीं दिए जो उन्होंने दिया है. तो हमें दिल से मतलब कि सैल्यूट है उन्हें. कितने साल हुए आपको? आप ये नागपुर आ रहे थे? मैं फर्स्ट टाइम आई हूँ. देखो, बाबा साहब आम्बेडकर हमारे लिए फादर है, गॉड है, ऐसे यहाँ को लोग बोल रहे हैं हमारे साथ में. देख सकते हैं आप कैसे भीड़ है. पूरे लोग आ रहे हैं देश से. दर्शकांनो, 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण आज साजरा करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मनुष्य हा केवळ भाकरीवर जगत नसतो, तर त्याला मन आहे आणि मनाचं खाद्य विचार आहे. बघू शकता या ठिकाणी विचार घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा पुस्तक या ठिकाणी मोठमोठी पुस्तकाचे स्टॉल लागलेले आहे. संपूर्ण महापुरुषांचे या ठिकाणी पुस्तक आहे. कोट्यावधी रुपयांचे पुस्तक या ठिकाणी लोक व आंबेडकर अनुयायी नेत असतात आणि या पुस्तकाचं वाचन करत असतात. एक बघू शकता आपण संपूर्ण दीक्षाभूमीवरती हे स्टॉल लागलेले आहे पुस्तकांचे. हाँ, हम लोग तो बैतूल से आए हैं, बैतूल ज़िले से. और यहाँ 69वां जन्मदिन जो है, मतलब धम्म प्रवर्तन दिवस जो है, इसको आज हम यहाँ ये करने आए हैं. यहाँ पर उपस्थित हुए हैं. हम 2 साथी हैं. हम शिक्षा विभाग में प्राचार्य थे दोनों, और आज हम समाज को ये शिक्षा देना चाहते हैं कि हमारा समाज जो है पिछड़ा हुआ है, और इसमें जो आज हमको तर्क शक्ति, विज्ञानवाद की हमको आवश्यकता है. यदि पुरानी अंधविश्वास को लेकर यदि हम चलते हैं तो हमारा इसका आने वाली पीढ़ी जो है ये उसी अंधविश्वास में डूब जाएगी और हमारा विकास नहीं हो पाएगा. जय भीम, नमो बुद्धाय. कब से आ रहे हैं आप दीक्षाभूमि? हम यहाँ लंबे समय से आ रहे हैं, और बाबा साहब को हम काफ़ी हमारे ज़िले में भी जो है इसका प्रचार प्रसार करते हैं, और उनकी देशना का जो है उसका प्रचार करके उनके जो नीति सिद्धांत जो है उनको जीवन में ये करने के लिए हम प्रेरित करते हैं. आप प्राचार्य हैं, क्या संदेश देना चाहोगे? प्राचार्य होने के नाते मैं ये शिक्षा के जगत में काफ़ी मतलब हम लोग ये रहे हैं. हमारी आने वाली जनरेशन जो है ये धम्म विचारधारा को प्रसारित करना चाहिए, क्योंकि बाबा साहब की और तथागत की जो विचार जो रहे हैं ये हमारी शांति, प्रज्ञा और शील को महत्व दिया गया है. बैतूल जिले से आए हम लोग, MP से.
हम ये चाहते हैं कि आज के जो नौजवान जो जितने भी लड़के हैं ये एक नई विचारधारा को लेके चले, ये अंधविश्वास की तरफ न चले, क्योंकि आज व्यवस्था ऐसी हो रही है कि अंधविश्वास को ज़्यादा थोपा जा रहा है। आज ये हो रहा है कि लोगों को भीड़ के तरफ, अंधविश्वास के तरफ ले जा रहे हैं और एक विज्ञानवाद की तरफ नहीं ले जा रहे। इसलिए हम ये चाहते हैं कि अधिक से अधिक लोगों को ये बताया जाए कि वे अधिक से अधिक साहित्य पढ़े, कार्ल मार्क्स, लेनिन, भगवान बुद्ध और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जैसे लोगों के विचार को समझे, ये वो अंधविश्वास को न समझे जो किसी समय चमत्कार थे, जो किसी समय हाथ जोड़ के काम करते थे। आज हम विज्ञानवाद में हैं और विज्ञान के लिए हम प्रयास करते हैं कि हर कोई ये अध्ययन करे, पढ़े, समझे और नए एक जगत के लिए एक नए समाज का निर्माण करे। दीक्षा भूमि में ज़रूर आना चाहिए। बाबा साहब ने अपने लिए इतना कुछ किया है, उनका उपकार और जो जनता को जागरूक करने के लिए सभी ने एक बार साल में इधर आना बहुत ज़रूरी है, ताकि हमारे जनता को, हमारे धर्म को जागरूकता करने के लिए इधर आना बहुत ज़रूरी है। आपके बच्चे लाए क्या आपने साथ में? बच्चे भी लाए हमारे साथ में। क्या बात है, बच्चे भी लाए साथ में, है ना? ये दिखा सकते हैं आप, ये बुद्ध मूर्ति है, बड़ी बड़ी बुद्ध मूर्ति है। ये स्टॉल लगे हैं, मूर्ति के भी स्टॉल लगे हैं। ये भी लोग लेके जा रहे हैं क्योंकि ये प्रेरणा है। ये बुद्ध मूर्ति है, बाबा साहब का पुतला है, ये हमको प्रेरणा देता है, ये प्रेरणा है, इसलिए लोग बहुत ये खरीद लेते हैं, मूर्ति भी खरीद लेते हैं। ये देख सकते हैं आप कहाँ से? नांदेड़ से आया। नांदेड़ से? हाँ, मूर्ति लिए 13,000। लिए क्या? हाँ, ये देखो 13,500 की मूर्ति। इधर देखो, इधर। हाँ, 13,500 की मूर्ति ली है। हम रोज ध्यान करते, आनापान सती ध्यान करते, भगवान का ध्यान करते रोज। ये बुद्ध मूर्ति है? बुद्ध मूर्ति है। अच्छा, देखो 13,500 रुपये की बुद्ध मूर्ति खरीद ली है अंकल जी ने। बहुत लोग मूर्ति खरीद रहे हैं। और यहाँ पे देखो, यहाँ पे देख सकते हैं आप, बड़ा ग्रंथालय है, पुस्तक चालू है, लोग पुस्तक खरीद करते, पुस्तक लेके जा रहे हैं। देखो पूरी भीड़ है यहाँ पे, दिखा सकते हैं आप, देखो कितने पुस्तक है, और यहाँ पे पुस्तक भी लोग लेके जाते हैं। कहाँ से सर? मैं खरगोन ज़िले से हूँ और हम लोग यहाँ पर आए हैं इस कार्यक्रम में। और यहाँ पर जो बुक मेला है, बहुत ही अविश्वसनीय चीज़ें यहाँ पर मिलती है और पूरे विश्व का पुस्तक भंडार यहाँ पर अवेलेबल है। बहुत अच्छा लगता है जब यहाँ पर आते हैं। कब से आ रहे सर आप? मुझे 3 साल हो गए आते आते। मैं 3 साल से यहाँ पर आ रहा हूँ। कौन सा गाँव बोला आपने? मैं खरगोन ज़िले से हूँ, एमपी से। जी सर। दर्शकांनो, जय भीम, नमो बुद्धाय. आपण बघत आहात लॉर्ड बुद्धा TV चॅनल. मी मिलिंद धनवीज. मी या क्षणी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती आहे, ज्या दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली होती. स्वतः बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर माईसाहेब आंबेडकर व बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये 5 लाख लोक या ठिकाणी आले होते. त्याच ठिकाणी बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्माचा विज्ञानवादी मार्ग दिलेला आहे. बुद्ध धम्माच्या विज्ञानवादी मार्ग देऊन आम्हाला बुद्ध धम्माच्या ओटीत टाकलेला आहे. 22 प्रतिज्ञा आम्हाला दिलेल्या होत्या. तेव्हापासून आम्ही माणूस म्हणून खऱ्या अर्थाने जगू लागलो. अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा झुगारून आम्ही बुद्धांचा विज्ञानवादी मार्ग स्वीकारलेला आहे. हीच ती दीक्षाभूमी आहे. आमच्यासोबत मामा आहेत, खैरकार मामा आहेत. हीच दीक्षाभूमी आहे. कॅमेरामन जरा ही दीक्षाभूमी दाखवा. बघा, हीच दीक्षाभूमी आहे. या कसे लोक या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोक आहेत. ही लाईन बघू शकता. सकाळी 6 वाजतापासून ही लाईन लागलेली आहे लोकांची. कशी बाबासाहेबांना स्तूपाकडे चाललेली आहे अभिवादन करण्यासाठी. काय जय भीम. कुठून आले आहेत आपण? बुलढाणा जिल्ह्यातून आलो, खामगाव तालुका. काय किती वर्ष झाली येत आहेत? 10 वर्ष झाली येत आहे. काय वाटतं इथं आल्यानंतर? इथं आल्यानंतर मनाला समाधानी वाटतं. समाधान वाटतं. हां, काय बुद्ध होण्याचा गर्व वाटतो थोडा. गर्व वाटतो. बघा, बुद्ध होण्याचा गर्व वाटतो म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणत आहेत लोक. काय सांगाल काकाजी, कुठून आले आहेत आपण? यूपी से आए? यूपी, लखनऊ, हरदोई अच्छा, से हम लोग आए हुए हैं। आप दीक्षाभूमि? हम तीसरा साल। हाँ, थर्ड ईयर। थर्ड ईयर है। और हम जो है बिहार से आ रहे हैं। बिहार से आप बिहार में जो अपना बुद्ध गया का जो आंदोलन शुरू है, क्या कहना चाहोगे आप ये आंदोलन के बारे में? हम लोग मुक्त कराना चाह रहे हैं। जो है आंदोलन सफल होगा। वो अभी जो धम्मगुरु का आंदोलन चालू था 3 महीने, तब आप थे क्या? आप वहाँ पर थे हम लोग तो आंदोलन में क्या मिलना चाहिए आपने? मिलना चाहिए, हाँ मिलना चाहिए, बिल्कुल मिलना चाहिए। आप बिहार से हो? बिहार से ढेर आदमी मिलना चाहिए। बिहार में भी चल रहा है और बड़े पैमाने पे हम लोग लग रहे हैं। आप बिहार के? थोड़ी सी हम बिहार के नहीं, हम जो है यूपी के हैं। बताओ थोड़ी जानकारी, वहाँ पे जो महाबोधि विहार जो है वहाँ पे क्या चालू है, कैसा है यहाँ का? वहाँ पर जो है ब्राह्मणवादी व्यवस्था हम छोड़ना नहीं चाह रहे हैं। वहाँ पर आज भी पिंडे पढ़ा रहे हैं।
पितरों लोगों को तरल कराना। तो आप बिहार के, आपका क्या प्रयास रहा है वो मुक्त कराने के? हम लोग मुक्त कराने के लिए अपना मंजिल जाएंगे और लिखित प्रमाणित करके साइन करा कर भेज रहे हैं, प्रशासन के को भेज रहे हैं। जितना हमसे सफर रहा है उतना कर रहे कितने हैं। लोग आए आप बिहार से? हम लोग आए हैं कम से कम, अभी तो हमारे टीम में कम से कम 60-70 आदमी हैं। अच्छा। और अलग अलग टीम से आए हर साल आते? हाँ हाँ। आजी काय कुठून आले आधी? अमरावती. काय किती वर्ष झाले आजी येत आहे तिथे दीक्षाभूमीवर? लय 20 वर्ष झाली आहे तुम्ही. काय कसं वाटतं इथे आल्यानंतर? खूप चांगलं वाटते. काय काय कुठून आले? अमरावतीवरून आजीसोबतच आली आहे. अच्छा अच्छा, कसं वाटतं इथे आल्यानंतर? चांगलं वाटते. मला लय, मी 20 वर्ष झाली येतो, हर वर्ष येतो. हा 22 प्रतिज्ञांचं पालन केलं पाहिजे आपण. हो, जे येते ते करतो. हाँ कागज कौन आले? गुजरात जामनगर से। अच्छा, गुजरात से? हाँ। अच्छा, देखो क्या करना चाहोगे आप किसके बारे में? बाबा साहब के बारे में क्या करना चाहोगे? हाँ, जो बाबा साहब ने किया है वो किसी भगवान ने हमारे लिए नहीं किया है, उसकी विचारधारा पे हमें चलना चाहिए, वही कहना चाहूँगा मैं हर एक भाई को। जय भीम, नमो बुद्धाय। देखो, किसी भगवान ने हमारे लिए जो नहीं किया वो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने किया है। यही दीक्षा भूमि है। देखो देखो दर्शकों, ये पूरे लोग यहाँ पे वंदन करने, बाबा साहब को वंदन करने जा रहे हैं। ये लाइन देखो, ये छोटी छोटी भी बाल दिखाओ, ये बच्चे दिखाओ, छोटे छोटे भी बच्चे हैं बाबा साहब को अभिवादन करने जा रहे हैं। साहेब, आपलं महाबोधी महाविहार जे आहेत बौद्धगयाचं, याबाबत आपल्याला काय वाटते? ते मुक्त झालं पाहिजे? ते मुक्त झालं पाहिजे आणि सगळ्या बौद्ध बांधवांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, आंदोलन चालूच आहे, परंतु आंदोलनही करायला पाहिजे आणखीन मोठ्या प्रमाणात। अच्छा, आणखी मोठ्या समजा हे आंदोलन जर आपण बिहारवर बंद करण्यासाठी केलं, मोठं आंदोलन केलं, तर आपण त्या आंदोलनात येऊ शकाल का? बिलकुल सहभागी होणार आहे, नक्की सहभागी होणार। बघू शकता, महाबोधी महाविहाराच्या संदर्भात देखील त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आंदोलनात येऊ शकेल। काय काय बता, कुठून आल्या? जळगाव. जळगाव? हो. किती वर्ष झाले? आम्हाला 5 वर्ष झाले इथे येऊन. कसं वाटतं इथं आल्यानंतर? खूप छान वाटतं. छान वाटते. हो. तर आपण याच ठिकाणी दीक्षाभूमीवरती होतो। ही सगळ्या लोकांचं आपण मनोगत बघितलेलं आहे। बाबासाहेबांच्या प्रती काय भावना लोकांच्या आहेत त्या भावना लोकांनी प्रकट केलेल्या आहे। बघू शकता, कॅमेरामॅन शरद मामा के साथ मैं मिलिंद तन्वीज।